मी बाईट घेतो. एकच मिनिट हे घ्या. निघालेत हे घ्या दुडम. फॉर्म भरायला आलोय. या मॅडम खुला हे प्रेस करा. हां हे द्या एक त्यांना. माझ्या घेतो ना बाईट. नाही हे लावून टाकतो ना. तुम्ही लाईव्ह करताय ना. ओके ना बाईट तुम्ही एक बाईट घेतो तुम्हाला. हां हां असं असं हां लाईव्ह आहे ना. लाईव्ह आहे का? माईक नाही तुमचं आहे का? माझं थोडं खराब झालं. पाठीमागे पाठीमागे आज अर्ज भरला. मोठी शक्ती प्रदर्शन केलं. काय सांगता आहे ना. आज तळेगाव दाभाडे नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक संपन्न होत असताना या निवडणुकीमध्ये तळेगाव दाभाडे शहरात महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय करण्यात आला. आज पहिल्या नगराध्यक्षपदाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संतोष हरिभाऊ दाभाडे यांचा अर्ज भरण्यात आलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 17 ज्या फॉर्म्युला ठरला त्या पद्धतीनं उमेदवार अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे 11 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. पुढील 2.5 वर्षानंतरनं पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नगराध्यक्षपदाची संधी मिळणार आहे आणि त्यावेळेला गणेश मोहनराव काकडे यांचं देखील नाव आम्ही घोषित केलेलं आहे. जसं आज 17 जणांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं संधी मिळाली त्याच पद्धतीनं 2.5 वर्षानंतरनं देखील काही इच्छुक उमेदवार जे आहेत ज्यांना आम्ही थांबवलं किंवा त्यांनी पक्षाचा आदेश पाळला अशा व्यक्तींना देखील पुढील 2.5 वर्षानंतरनं संधी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. कॉप्शनमधल्या देखील जागा आहेत. 3 नगरसेवक हे स्वीकृत म्हणून जात असताना त्यामध्ये 2 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असणार आहेत आणि 1 भारतीय जनता पार्टीचा असणार आहे. मला आपल्या माध्यमातून माझ्या तळेगाव दाभाडे शहरातील जनतेला सांगायचंय ही निवडणूक सुनील शेळकेची नाहीये. या निवडणुकीमध्ये कुठली संगीत खुर्ची करून फक्त आपले कार्यकर्ते गावकी भावकी जपायचा हा उद्देश देखील नाहीये. परंतु आज 40-45 कोटी रुपये खर्च करून भव्य अशी वास्तू उभी केल्यावर या वास्तूतून या शहरात राहणाऱ्या 80,000 लोकांना एक चांगली सुविधा मिळावी, त्यांचे प्रश्न सुटावे हा देखील महत्वाचा विषय असणार आहे. आणि म्हणून जे काही निर्णय मागच्या काळात झाले त्यात जो काही फॉर्म्युला ठरला त्या पद्धतीनं महायुती म्हणून आज निवडणुकीला सामोरे जात असताना अनेकांना संधी मिळाली पाहिजे ही भावना देखील आहे. परंतु मी हात जोडून माझ्या शहरातल्या सर्वच पक्षातल्या मंडळींना देखील विनंती करतो, आम्हाला संघर्ष नको किंवा आपण कुठल्याही व्यक्तीला वेठी धरून राजकारण नको हाच उद्देश ठेवून या युतीला सामोरे गेलो आहोत. आणि उद्याच्या काळात देखील जसं ज्याला संधी देता येईल तो देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. परंतु संधी देण्यापेक्षा 5 वर्षात या शहरात चांगलं काम अधिकचं कसं होईल याचा विचार करून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील, माझे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, आदरणीय शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या गावाचा सर्वांगीण विकास करणं, महत्वाकांक्षी प्रकल्प आणणं ही देखील मोठी जबाबदारी घेऊन या निवडणुकीमध्ये आम्ही शहरातल्या नागरिकांना आवाहन करतो. अण्णा काय सांगणार, मगाशी ज्यावेळेस रॅली सुरू होती काही
वेळ तुम्ही कानावर हात ठेवले होते काय डीजे मुळे? डीजे वाजतात, काल डीजे वाजत, आज म्हणून डीजे मग का काय दुसरं काय ऐका येत नव्हतं मला. ठीक आहे, धन्यवाद. अण्णा ते माईक राहू दे राहू दे राहू दे राहू दे राहू दे राहू दे तू राहू दे. ते हे त्यांनी पण द्या. तू राहू दे लाईव्ह बंद ना करू आता कंटिन्यू. हा हा होतं काय कोण ऐकायला मोकळे उद्यासाठी आता अभिनंदन. तिथे घ्यायचं बोलू तुमचं पुढे घ्यायचं गाडी पुढे घ्या हे गाडी पुढे घ्या. ए राजा जरा बाजूला हे पुढे घ्या पुढे गाडी गाडी जरा पुढे गाडी पुढे घ्यायची गाडी पुढे घ्यायची गाडी अण्णा गाडी पुढे लावायची इथे 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 फक्त इथे घ्या ना फक्त मोडून लावू का मागच्या भागाला नाही इथेच घ्या ना इथे तर वेगळे बोलून देऊ पाठवून थोडी अमर अमर आपल्या देत ना गाडीला देत ना हे बाद झालं तर थोडं सरळ तोंड करायचं जाऊन वाकडं काय तिकडे गेले ते बघा सरळ तोंड करा सरळ हे बस जाऊ बस 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 थांब ना त्याला काय आता सांगणार आहे मी जाऊ का पुढे भाषण करून मग हा गणेश शेटपुडे आणि गणेश दोन्ही गणेश शेटपुडे आपले बघा हो गणेश भाऊ खांडगे आणि गणेश भाऊ काकडे वरती लवकर खाली हे बास थांब नगरपालिका पशी गणेश भाऊ खांडगे आणि गणेश भाऊ काकडे खाली या गाडी ऐकशी थांबवा एक काम करा ना 2 मिनिटं आव्हान करा जाऊ दे सगळ्यांना आता 2 वाजले काय आज येतोय हे शिट्टी वाजतील इकडे आवाज येतोय असा आता इथूनच थोडक्यात उरकता घेतो. आज आपल्या तळेगाव दाभाडे नगर परिषदेची सार्वत्रिक संपूर्ण निवडणूक होत असताना ग्रामदैवत डोळसनाथ महाराजांचं दर्शन घेऊन आणि स्टेशन भागातून हनुमान मंदिरामध्ये हनुमंतरायाचं दर्शन घेऊन हजारोच्या संख्येनं शहरातील सर्व वडीलधारी माझ्या माय भगिनी सहकारी बांधव मोठ्या ताकदीनं अर्ज दाखल करण्याकरता या ठिकाणी उपस्थित राहिलेत. मागील काही दिवसापूर्वीपासून आपण तळेगाव दाभाडे शहरात महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय करत होतो आणि त्या निर्णयाची परवा दिवशी रात्री घोषणा करण्यात आली आणि या निवडणुकीच्या माध्यमातून महायुतीचे नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील यांचा अर्ज आज या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 17 उमेदवार महायुतीचे म्हणून म्हणत असताना त्यांचा देखील अर्ज दाखल करण्यात आलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाकडनं 11 उमेदवारांचे अर्ज आज दाखल केले आहेत. मी शहरातील सर्व नागरिकांना आणि ज्यांना उमेदवारी मिळायला पाहिजे होती परंतु देऊ शकलो नाही अशा सर्वच
सहकाऱ्यांना, वडीलधाऱ्यांना, माझ्या माय भगिनींना आवाहन करतो की ही निवडणूक महायुती म्हणून आपण शहरातून पुढे जात असताना बिनविरोध झाली पाहिजे, याकरता पहिल्यांदा आपल्याला आवाहन करतो. शेवटी ही निवडणूक सुनील शेळकेच्या अस्तित्वाची नाही किंवा अजून दुसऱ्या कुठल्या व्यक्तीच्या अस्तित्वाची नाहीये. या गावाच्या विकास कामांना अधिक गती कशी मिळेल, या गावामध्ये सामाजिक सलोखा कसा जपता येईल आणि याही पलीकडे जाऊन आज 40-45 कोटी रुपयाची इमारत उभी करून कुणी आपल्या जवळचा सहकारी किंवा नात्या गोत्याचा विचार न करता किंवा संगीत खुर्ची समजून कुणाला उमेदवारी मिळाली पाहिजे याकरता हट्ट न धरता या भव्य अशा इमारतीतून या शहरातील 80,000 नागरिकांना एक चांगली सुविधा मिळावी, त्यांचे प्रश्न सुटावे, त्यांना शासकीय योजना असतील किंवा वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून न्याय देता आला पाहिजे, ही भूमिका घेऊन आम्ही या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून सामोरे जातोय. आणि उद्याच्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील, माझे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा असतील, शिवसेनेचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब असतील, यांच्या नेतृत्वामध्ये अधिकचा निधी आणून महत्वाकांक्षी प्रकल्प या शहरामध्ये कसे आणता येईल हा देखील आमचा महत्वाचा भाग असणार आहे. आणि आपण या निवडणुकीला सामोरे जात असताना अनेकांनी इच्छा व्यक्त केली, परंतु 28 सदस्यांना त्या ठिकाणी आपल्याला संधी देता येणार आहे. मग ज्यांना ज्यांना आता पहिल्यांदा संधी दिली आणि ज्यांना आम्ही थांबण्याची विनंती केली, त्यामध्ये शहराचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील यांना पहिल्यांदा संधी आणि दुसऱ्या 2.5 वर्षांच्या कालावधीनंतर गणेश मोहनराव काकडे यांना संधी देत असताना नगरसेवक पदाचे देखील उमेदवार आज पहिल्या टप्प्यामध्ये 2.5 वर्षाचे भरू नका आणि इलेक्शनला निवडणुकीला सामोरे जाण्याची कुणावरती वेळ येऊन देऊ नका, एवढीच विनंती करतो. हजारोच्या संख्येने आलेल्या शहरातील सर्वच वडीलधाऱ्या माझ्या माय भगिनींना, ग्रामस्थांना, पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना, माहितीतील सर्व सहकार्यांना देखील विनंती करतो, आपलं गाव म्हणून प्रत्येकाला समजून घेणं, विश्वासात घेणं ही फक्त सुनील शेळकेची जबाबदारी नाही, तर ती प्रत्येकाची जबाबदारी असणार आहे. मी पुन्हा आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानून आज संतोष हरिभाऊ दाभाडे यांना बिनविरोध म्हणून आपण संधी द्यावी आणि 17 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे सदस्य म्हणून किंवा उमेदवार म्हणून अर्ज दाखल केले आहेत त्यांना संधी मिळावी. भारतीय जनता पक्षाचे 11 सदस्य त्यांनी उमेदवार म्हणून या ठिकाणी जे जाहीर केले त्यांना संधी मिळावी असं आवाहन करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाना चला मी जाऊ पुढं. मी आमदार बोलणार नाही बोलतोय तो. चलो बाय, मी निघतो पुढं. मला पुढे आमदार बोलणार. 1 मिनिट सगळ्या चालू कर, चालू कर. ज्या ज्या उमेदवारीचे अर्ज भरण्याकरता किंवा ज्यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे त्या सर्व उमेदवारांना सांगतो काम करणारे बाबा मुख्य आपण कुठेही जाऊ नका. ज्यांचे अर्ज भरलेले आहेत ते भरायचे. संधी करून घेतला वायर
हे चॉकलेट बाकी मुद्दा कमी नाच मुद्दा जास्त व्हायचा आता नाना एक मिनिट